सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये महसूल वाढीसाठी राज्यांमध्ये 328 वाईन शॉपचे परवाने देण्याची घोषणा करण्यात आली आहे। यावर नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता आधीच तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावा। वाईन शॉप उघडून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार नाही, पण तरुण व्यसनाधीन नक्कीच होतील। त्यांच्या हाताला काम द्या। महाराष्ट्र कसा प्रगतिशीलकडे जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल, अशी खरमरीत टीका नागरिकांनी दिली आहे। सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये 328 वाईन शॉपना परवानगी देण्याचं सध्या सरकारचे प्रयत्न सुरू आहे आणि त्याबद्दलच आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की जे हे 328 चे परवाने देण्यात येणार आहे वाईन शॉपचे, ते कशा पद्धतीनं योग्य का अयोग्य आहे जाणून घेऊया। काय सांगाल आपण? सध्या राज्य सरकार जे आहे तर 328 वाईन शॉपचे जे परवाने महाराष्ट्रामध्ये देण्याचं ठरवत आहे, तर हे योग्य आहे का अयोग्य आहे का? याच्या पलीकडे आणखी काही सध्या समस्या आहे आपल्या? प्रश्न असा आहे की यांनी आवाजवी ज्या काही घोषणा केल्या, लाडकी बहीण आणखी वेगवेगळ्या, त्या घोषणाची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र भुके कंगाल आणि कर्जबाजारी जातो। मग आता शासकीय महसूल वाढवायचा कसा? तर तो महसूल वाढवण्यासाठी हे दुकानाचं वाटप आहे। आता हे दुकानाचं वाटप झाल्याच्या नंतर इथं जो पिणारा आहे, एक तर जनसुरक्षा कायदा काढून माणूस गायरात केला, आता पिऊन त्याला बेशुद्धीत आणायचं आणि या कायद्याच्या विरोधात त्याने उठून उभंच राहू नये, ही परिस्थिती। वास्तविक सरकारनं महसुलाचे वेगवेगळे पर्याय शोधावे, कारखाने काढावेत, उद्योगधंदे उभारावेत आणि यांना दारू पाजण्यापेक्षा या लोकांच्या हाताला काम द्यावं। पण ते सरकारची सद्भावना नाही, त्यांची ती मानसिकता नाही आहे। त्यांना या देशातला गरीब जितका भुक्या कंगाल होईल, परेशान होईल, तेवढं करून गुलामीमध्ये तो कसा वापरला जाईल एवढाच उद्देश आहे। त्याच्यामुळे हे काढलेलं आहे, अत्यंत अयोग्य ही गोष्ट आहे। आपल्याला काय वाटतं जे 328 वाईन शॉपचं वाटप होणार आहे किंवा सरकारनं घोषणा केलेली आहे, हे योग्य आहे का अयोग्य आहे? याचा कसा परिणाम होऊ शकतो, चांगला की वाईट? सर्वात आधी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे सरकार आहे, हे अनैतिकता वापरून हे सरकार स्थापन झालेलं आहे। त्यातल्या त्यात वाईन शॉप असतील किंवा जे आपण असं म्हणू शकतो की जो व्यवसाय बहुजन वर्गाला देशोधडीला मिळू शकतो। जनसुरक्षा कायदा ज्या पद्धतीने आता पारित झाला, म्हणजे तुमची अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तुमचा बोलण्याचा अधिकार आणि व्यक्त होण्याचा अधिकार पूर्ण संपुष्टात आणण्यासाठी झालेला आहे। RSSच्या अजेंड्यावरती असणारे काही विषय मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ज्यावेळेस आपण सत्तेत येतो, RSSचं आणि भाजपाचं असं म्हणणं आहे की आपला विरोधक नसला पाहिजे। मग हा विरोधक गारद कसा करायचा? तर बहुजन वर्गाला हा पूर्ण दारूच्या किंवा अशा वाईट मार्गाला लावून देशोधडीला लावायचा आणि जनसुरक्षा कायद्यासारखे कायदे विधायक पारित करून आपला विरोधक संपवायचा। अशा पद्धतीचं या ठिकाणी यांचं धोरण आहे। आपल्याला काय वाटतं, जर समजा वाईन शॉपचं वाटप झालं, यातून तरुण पिढीच्यावर कसा परिणाम होईल? जर सरकारचं म्हणणं हे आहे की वाईन शॉप आणि दारूच्या धंद्यामधून महसूल वाढतो आहे, मग सरकार बाकीच्या व्यवसायाचं राष्ट्रीयकरण का करत नाही? अदानी अंबानी सारख्या लोकांना हजारो स्क्वेअर फूट जमिनी, लाखो स्क्वेअर फूट जमिनी या बेभाव किमतीमध्ये दिल्या जातात। सामान्य आदिवासींच्या जमिनी हिसकावून घेऊन या अदानीला दिल्या जातात। त्या ठिकाणी शासनाने स्वतःच्या मालकीच्या कंपन्या उभ्या केल्या पाहिजे, त्या ठिकाणी तरुणांना रोजगार दिला पाहिजे, ना की या वाईन शॉप सारख्या ज्या वस्तू आहेत की ज्या शरीराला सुद्धा घातक आहेत आणि समाजाला घातक आहे, या पद्धतीचा हा व्यवसाय करणं का सरकारला गरजेचं आहे? तर आपण बघितलं की समाजाला ज्या गोष्टी शरीराला घातक आहे ह्या लोकांपर्यंत पोहोचणं हे चुकीचं आहे आणि कुठेतरी ते बंद व्हायला पाहिजे। आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते, काय सांगाल आपण दादा? जे विधेयक पारित हे आपलं 328 जे वाईन शॉपचं जे आपलं मंजुरी मिळणार आहे, यातून फायदा होणार की नुकसान होणार, किंवा याकडे तरुण पिढीचं कसं बघतात? आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचं निवडणुकी अगोदरचं जे धोरणं असतात ते वेगळे असतात आणि एकदा ते सत्तेवर आले तर त्यांचे धोरणं वेगळे असतात। मुळात एकीकडे आपण दारूमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न बघतोय, जो संसार उघड्यावर पडतोय दारूमुळे लोकांचा, ज्यांच्या संसाराचे
रांगोळी होतीये, राख रांगोळी होतीये, ते लोक विचार करत आहे की दारूमुळे इतकं आपलं जर नुकसान होत असेल तर ही दारू या महाराष्ट्रातून नष्ट झाली पाहिजे. आणि दुसरीकडे महसूल वाढवण्याच्या नावाखाली हे महाराष्ट्र सरकार, हे BJP सरकार दारूचे लायसन्स सरसकट वाटतंय. हे दारूचे लायसन्स परत जातील कोणाला? आमदाराच्या लेकरांना, आमदाराच्या मुलांना. पण पिणारे कोण आहेत? पिणारे सर्वसामान्य आहेत. पिणाऱ्याच्या घराचा संसार उद्ध्वस्त होणार आहेत. एकीकडे या महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी आहे, पण पोलीस स्टेशनच्या बाहेर गुटखा मिळतो. म्हणजे कुठंही या सरकारचा सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे लक्ष नाही, सामान्य माणसाला होणाऱ्या हानीकडे लक्ष नाही. दारूचे जे लायसन वाटताय, कोणत्याही महिलेला विचारा की हा सरकारचा निर्णय योग्य आहे का, तर ती प्रत्येक जननी, प्रत्येक महिला या सरकारला शिव्या देईल. कारण की सरकारने स्वप्न तर दाखवले या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचे, पण नरकाच्या खाईमध्ये भाजपा सरकार या इथल्या सगळ्या नागरिकांना घेऊन जाते, माता भगिनींना घेऊन जाते. सगळ्या जणांनी या सरकारचा निषेध केला पाहिजे असे म्हणतो. कुठेतरी हा कायदा माता भगिनी सुद्धा डावलू शकतात आणि त्यांना सुद्धा मंजूर नाही आहे. अशा पद्धतीनं हा कायदा मंजूर झाला नाही पाहिजे आणि हे वाईन शॉप दिले गेले नाही पाहिजे. काय सांगाल आपण? या सरकारकडून आपण दुसरी अपेक्षा तरी काय करू शकतो? मागासवर्गीय आणि OBC समाजाचे मुलं यांनी रस्त्यावर यावे, यांनी व्यसनी व्हावे आणि या सरकारने त्यांच्या जीवावर राज्य करावे. आता जनसुरक्षा कायदा आणून या माध्यमातून त्यांनी हे दाखवलं आहे की याने तोंड पण बंद करण्यात यावे. म्हणजे आंबेडकर चळवळीचे, फुलेशाह आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहेत, यांना सुद्धा यानंतर बोलता येणार नाही. आणि नशेचे अधीन हे दुकानं काढून हे आमदार खासदार आपल्याच मागासवर्गीय SCच्या OBCच्या मुलांना दारू पाडून हे परमनंट नशेली करण्याच्या त्यांचं धोरण आहे. तर आपण बघितलं, आपण जाणून घेतलं नागरिकांच्या प्रतिक्रिया की कुठंतरी तरुणांना, नागरिकांना, बहुजनांना व्यसनाधीन करून सोडण्याचं शासनाचं हे धोरण आहे असं यांचं म्हणणं आहे. मी रवींद्र सोडकर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.